नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता तिसरी परिसर अभ्यास या विषयातील पाठ 23वा वय जसे जसे वाढते या पाठाचा स्वाध्याय पाहूया. चला. प्रश्न अ. काय करावे बरे? एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या आईबाबांपेक्षा वयाने मोठी आहे का लहान आहे याचा तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे. उत्तर: अनोळखी व्यक्तीचे केस काळे आहेत की पांढरे आहेत? केस दाट आहेत की टक्कल पडले आहे? दात पडले आहेत की नाही? तसेच ती व्यक्ती आईबाबांचे नाव आदराने घेते की एकेरी यावरून आम्ही त्या व्यक्तीच्या वयाचा अंदाज घेऊ. आकडा आ. जरा डोके चालवा. प्रश्न पहिला. मांजर आपली पिल्ले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी हलवते? उत्तर: मांजर पिल्लांच्या मानेजवळ तोंडाने अलगद पकडते. पिल्लांना हळूवारपणे उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवते. प्रश्न दुसरा. म्हातारपणी काही आजोबांचे केस पांढरे होतात. काही आजोबांच्या केसांमध्ये म्हातारपणाची आणखी एक खूण दिसते, ती कोणती? उत्तर आहे: काही आजोबांचे केस विरळ होतात किंवा टक्कल पडते. आकडा ई आहे. चित्र काढा. वाटाण्याच्या फळाचे आणि बीचे चित्र काढा. तर अशा पद्धतीने तुम्ही चित्र काढायचं आहे. प्रश्न तिसरा. म्हातारपणामुळे त्वचेवर कोणता परिणाम होतो? उत्तर: म्हातारपणामुळे त्वचेवर सुरकुत्या पडतात. प्रश्न चौथा. उसळ करण्यासाठी मूग, मटकी, चवळी इत्यादी कडधान्ये भिजत घालून त्यांना मोड आणतात. त्यासाठी तुम्ही कोणता शब्द वापराल? उत्तर आहे बीजांकुरण. आकडा ई. माहिती मिळवा आणि वर्गातील इतरांना सांगा. आंबा, चिक्कू, लिंबू, आवळा, चिंच, पावटा यापैकी कोणत्याही वनस्पतीचे एक फळ घ्या. त्याचे चित्र काढून रंगवा. त्यात किती बिया होत्या ते निरीक्षण करून चित्राखाली लिहा. तुम्हाला मिळालेली माहिती वर्गातील इतरांना सांगा. मुलांनो, या ठिकाणी आपण आंब्याचे चित्र काढणार आहोत आणि एक बी म्हणजे आंब्यामध्ये एकच बी असते. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आकडा उ. गाळलेले शब्द भरा. प्रश्न पहिला. घरात बाळ जन्माला येते, त्याचा घरादाराला टिंबटिंब होतो. आनंद. आकडा दुसरा. नियमित टिंबटिंब केला तर त्याचा फायदा होतो. उत्तर आहे व्यायाम. आकडा 3. फुलांपासून टिंबटिंब तयार होतात. उत्तर आहे फळे. आकडा उ. थोडक्यात उत्तरे द्या. प्रश्न पहिला. मुलामुलींची उंची वयाच्या कितव्या वर्षांपर्यंत वाढते? उत्तर आहे वयाच्या 18व्या वर्षापर्यंत मुलामुलींची उंची वाढत असते. प्रश्न दुसरा. प्रकृती उत्तम राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची मदत होते? उत्तर: प्रकृती उत्तम राहण्यासाठी चांगल्या सवयी, चांगला आहार व नियमित व्यायाम या गोष्टींची मदत होते. प्रश्न तिसरा. वनस्पतीला फुले कधी येऊ लागतात? उत्तर: योग्य वाढ झाली की वनस्पतीला फुले येऊ लागतात. चूक की बरोबर ते सांगा. आकडा 1. वाढ होताना बाळाच्या वजनात आणि उंचीत वाढ होते. बरोबर. आकडा 2. वयाच्या 70व्या वर्षापर्यंत प्रकृती उत्तम राहते. चूक. अंकुर मातीत रुजला नाही तरी रोप जोम धरते.
चूक. आकडा 4, मातीतले पाणी आणि काही पोषक पदार्थ रोपाला मिळतात. बरोबर. मुलांनो, स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे. तुम्हाला नक्कीच समजला असेल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण नंतर भेटूया. धन्यवाद.